नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर ही जी तुम्हाला मूर्ती दिसती ना, विठ्ठल आणि रुक्मिणीची, ही मूर्ती मला वारकरी माऊली म्हणजे आपल्या घरी 13 वर्षापासून ते येते, त्यांनी मला भेट म्हणून आणली बघा ही मूर्ती. तर किती छान वाटतं ही मूर्ती भेट मिळाली म्हणून. खरं साक्षात भगवंत आपल्या घरी आल्यात बघा. तर मला तर एवढा आनंद झालाय ना, तर खरंच खूपच आनंद झालाय. आणि हे बघा, ही अष्टगंध, ही बुक्का, ही कुंकू आणि ही हळद असं. आणि प्रसाद पण आणला होता बरं का लाह्याचा. तर ती प्रसाद माझ्या नातवानी खाऊन टाकला, वारकऱ्यांनी मला भेट म्हणून. किती छान वाटतं बघा तुम्ही. आणि ही जी आहे ना बुक्का, अष्टगंध, हळदी, कुंकू, ही तर मला माझ्या विठ्ठलानी आणि रुक्मिणीने मी म्हणेन माझ्यासाठी भेट पाठवली. कारण का आपल्या अंगणात सापडलंय, तर मी घरात ना आणून देवघरात मांडलंय. कारण का आपल्या अंगणात ही राहायचं म्हणजेच खरंच खूप भाग्याची गोष्ट अशी मी तर समजली. तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच ह्या गोष्टीवरती कमेंट करा आणि सांगा. गाई आपल्या कशा बसल्या त्या बघायचं का. आणि सगळ्या बसल्या त्या, पण बघा तिकडं ऊन लागते तर शेडमध्ये बसले त्या सगळ्या. सगळ्यांचा आराम चालू आहे असा, शेडमध्ये बसले त्या. आणि पाऊस पडतोय. पाऊस मोठा नाही बरं का, लय असा कधी तरच येतोय बारीक. पण चिखल लगेच होतो शेणामुळं. आणि शेण ना पावसामुळं उचललं झालं नाही, फक्त शेडमधलं उचलतोय. आणि इकडचं शेण तसंच ठेवलंय. आणि ऊन लागतंय आता, त्यामुळं ती तिकडे गेल्या. थोडंसं शिरवाळ पडलं की मग इकडे येऊन अशा बसते त्या. कसं आहे वातावरण, कसं आहे. पाऊस काय जास्त पडत नाही, फक्त थोडा थोडा पडतोय. आणि बाकी दुसऱ्या गावाला पडतोय, पण आमच्या तर गावाला नाही बरं का पाऊस. आणि शेण बघा, शेण उचलून उचलून कंटाळा येतोय. 10 गायींचं एवढं शेण आहे. पण आणि आता कसं झालंय, लांब व्हायचं आहे, त्यामुळं पण शेण उचलणं होत नाही. तर फक्त शेडमधलं तेवढं स्वच्छ ठेवतोय आणि इकडं ठेवलं आहे असंच. तर मग आता एकदम थोडंसं हडकलं की मग डम्पिंग लावूनच भरावं लागते. गायींच्या धारा काढायचं, वैरण टाकायचं, आणि परत शेण उचलायचं. एवढं सगळं काम करायला दोघांना ना एवढा वेळ जातोय की अक्षरशः 9 वाजते त्या. आणि चिखलामुळं असं पटपट काम पण आवरत नाही, वेळ लागतोय बघा. तर रामकृष्ण हरी सगळ्यांना. एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. तर मी ना पंढरपूरला चालली दर्शन घ्यायला. आवरलंय सगळं, कामं पण झाली ती सगळी. आणि तर म्हणलं चला अगोदर एक आपला व्हिडिओ घेऊया. आणि मग चालली मी आता, आवरलंय माझं. आणि आपल्याला जास्त काय होत नाही बरं का. म्हणजे आज वेळ आहे आणि चारा पण शिल्लक आहे. तर म्हणलं चला जाऊया ना. तर ही आपली गायींची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. आणि ही गायींची हीच काम म्हणजे हीच आपलं पंढरपूर. आणि हिथंच आपली वारी आहे बघा. असं आपलं काम आहे. कारण का आपल्याला कामातनं वेळ मिळत नाही. तर आज म्हणलं हाय जरा वेळ, तर चला जाऊया. आणि व्हिडिओ पण. तर ही माझी शिळी, ही पण बघा अशी माझ्या मागं फिरती सारखी. तिकडं शूटिंग काढताना रेडी असते म्हशीची. आणि इकडं शूटिंग काढायला लागलं ना, इकडे ही शिळी असते. तर ही काय मला सोडत नाही ती बघा अशी. आणि आता आज ना थोडंसं पंढरपूरमधलं पण जेवढं होईल तेवढं मी शूट घेईन आणि टाकीन वारीतलं. तर आणि ही पाठीमागं तिकडं दिसते बघा एक पलीकड बांगड्या आज पंढरपूरमध्ये घालीन.
बांगड्या फुटल्या त्या सकाळी माझ्या धार काढताना हाताला किटलीची कडी असती ना ती लागली. 2-3 बांगड्या एकदमच गेल्या आणि मला बांगड्या पण टिकत नाही त्या बघा. तर आता ही व्हिडिओमध्ये दिसला हात एकदम कसं तर वाटतंय. तर घालते आज माहेरात बांगड्या. पंढरपूर आपलं माहेरच असतं आणि माहेरात चुडं पाटल्या आणि बांगड्या घालायच्या असते त्या. तर मला म्हणलं चला घालूया आपण पंढरपूरमध्ये. आणि ही गाय जी पाठीमागं ही समोर दिसत नाही तिच्या पलीकडे काळी बांडी दिसती बघा. तर ती गाय ना आजारी पडली होती म्हणजे दगडी पण नाही असं एक बाजू सुजली होती आणि दगडी म्हणावं तर दगडी झाल्यावर दूध कसं असं दही सारखं येतं बघा असं. तर तिचं तसं दूध पण येत नव्हतं. चांगलं दूध यायचं आणि एक थानातनं दूध यायचं गळायचं सारखं. आणि एक थानाच्या बाजू जी वरची असती ना कासची पूर्ण एक बाजू अशी सुजून गच्च झालती. तर मग आणि वैरण पण जरा कमी खायची. मला लवकर तिचा प्रॉब्लेम कळाला नाही बरं का. तर मग मी एवढं दूध पण गळतंय दररोज म्हणून डॉक्टरला बोलवलं आणि सांगितलं की काय होतंय म्हणून. तर डॉक्टरनी सांगितलं की दगडीतलाच प्रकार आहे ही पण आणि रक्तात म्हणजे शिरत इंजेक्शन द्यायला लागतं. तर शिरत इंजेक्शन दिलं आहे बघा आता तिला. तर मग शिरतलं इंजेक्शन दिल्यामुळं आज दुधाला पण तिच्या थोडासा फरक पडला आहे. जरा बऱ्यापैकी दिलं आहे दूध. नाहीतर दूध पण कमी देत होती. आणि असं प्रॉब्लेम आलं का नाही आणि आपल्याला ती नाही लवकर समजलं का नाही वेळ लागतो बघा परत रुटीनवर यायला. आता ती कमी देते. आता ती इंजेक्शनं केली ती तिला 2-3 इंजेक्शनात तिच्या शरीराला ती ही होतं मॅच व्हायला पण वेळ लागतो. आणि नंतर ना मग परत दुधाला पण पहिल्यासारखं रुटीन लागायला पण वेळ लागतो. असं होत राहतं एखाद्या वेळेस बघा तुम्ही. आपलं लक्ष किती जरी लक्ष दिलं तरी त्यातनं पण असं काय ना काय आपल्याकडं चूक होतीच बघा. आणि बघू आता काल इंजेक्शन केलं आहे तर आज सकाळी बऱ्यापैकी दूध निघलं आहे. तर आणखीन फरक पडेलच. तर लक्ष द्यायचं बघा. लक्ष नाही दिलं का नाही मग असं होतं. आणि आपली मका बघा पिवळी दिसायला लागली. तिकडं रेडीवरती दिसती हितनं मका. तर मकाला मटेरियल घालायचं आहे आता. उद्याच्याला घालू आजचे दिवस आता वारीला. तर वर्षातनं असं म्हणते ती की आपल्याला प्रत्येक वारी जरी नाही ना झाली करणं तर वर्षातली एक आषाढी जरी केली ना तर 12 वाऱ्या केल्याप्रमाणे असतं. तर म्हणलं आपल्याला दररोजच आहे गायींचं काम संसार प्रपंचा दररोजच कामं आहे. ती कामाला काही कमीच नाही. तर म्हणलं आज वेळच काढला आहे आणि चला म्हणलं जाऊया थोडंसं. आणि आपल्या जीवाला थोडंसं बरं वाटतं बघा असं. आता आपल्या पंढरपुरी गेलं म्हणल्यावर आपल्या माहेरी गेल्याप्रमाणे असतं. तर तेवढंच जीवाला समाधान मिळतं. म्हणून म्हणलं चला आज कशाचाच विचार केला नाही बघा. तर आता उशीर तर झाला आहे जायला पण 10च्या टायमिंगपर्यंत आलं तर ठीक आहे. कारण का वैरण माझा चारा संध्याकाळचा तर आणून ठेवलेला आहे. उद्या सकाळचं फक्त एक बिंडा आणला की होऊन जातं. तर मिस्टर आणतो म्हणले तर मग दाखवीन तिथला पण आनंद तुम्हाला थोडासा. चंद्रभागेच्या तीरावर गेल्यानंतर तिथली गर्दी कसं शूट घेता येतं का नाही काय माहिती. आणि भीती वाटते बघा मोबाईलची पण. काय झालं व्हिडिओ टाकला होता बघा मी ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीच्या दर्शनाला गेलेलो आम्ही. तर तिथं ना माझा मोबाईल हरवता वाचलाय. माऊलींचीच कृपा पांडुरंगाचीच कृपा म्हणेन मी तर. आणि नाहीतर काय माझं खरं नव्हतं. कारण का माझी बॅगच विसरली होती आणि माझ्या जाऊबाईंनी विसरलेली बॅग पडदिशी उचलून घेतली. आणि आम्ही लांब आल्यानंतर लक्षात आलं बॅगीचं. तर मग तिला विचारलं तर तिनं सांगितलं हाय माझ्यापाशी. नाही तर ती तर विसरली असती ना बॅग. तर मग मोबाईल जात होता. आणि मोबाईलचं लय अवघड आहे बघा सांभाळायचं. तर आता पण भीती वाटते पंढरपूरला मोबाईल न्यायची. तर सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. आणि काय होतं नातू असल्यामुळं सांगते मग ती कसं एक जणाच्याच जवळ अशी थांबत नाही. ती इथं जा तिथं जा ह्याच्यापाशी तिच्यापाशी 5-5 मिनटं. त्यामुळं काय झालं त्या धांदलीत आमचा बॅगच आमची विसरली होती. पण जाऊबाईने उचलली म्हणून भारी झालं. म्हणजे पांडुरंगानं आपल्याला अनुभवच दिला बघा की बॅग हरवता वाचली या.
तर आता बास करते आणि व्हिडिओचा इथंच एंड करते. कारण का तर जायचं आहे आपल्याला पंढरपूरला आणि गाडी पण आली बघा जायला. तर पिकअप केलं आहे आणि सगळ्या बायका इथल्या निघाल्या त्या. मग त्यांच्याबरोबर मी पण चालली. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी पंढरपूरचा नक्कीच टाकीन. तर बघा माझा व्हिडिओ आणि ही पण व्हिडिओ माझा बघायला विसरू नका. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढा भरपूर प्रतिसाद दिला आहे बरं का, त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू बरं का, धन्यवाद, आभारी आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीची मी. तर चला सर्वांना मनापासून माझा एकदा श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी.